ठीक, तुमचं वय किती आहे? 15 वर्ष आहे. अरे वा. आणि आता त्यांचं मूर्तींवर काम चालू आहे बापांच्या. आणि आता खुद तर आपण शाळेतून डायरेक्ट आता एका कारखान्यामध्ये आलो आहे बोईसरमध्ये. भरपूर वर्षापासून त्यांचा कारखाना असते. इवन आपल्या घरी पण जी मूर्ती जाते ती यांच्या कारखान्यातूनच जाते. लास्ट इयरपर्यंत जात होती, पण काही कारणास्तव आणि यांचं शॉप वगैरे पण थोडं लेट झालं, त्याच्यामुळे आता तुम्हाला मी कारखाना दाखवतो. त्यांचे मालक आहेत, त्यांच्याशी पण तुम्हाला भेटवतो आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या मूर्ती दाखवतो. काही मूर्तींवर कामसुद्धा चालू आहे. तर आपण बघूया. बोईसरमध्ये जे कोणी राहत असतील, ज्यांना गणपती बाप्पाच्या घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या बसवायच्या असतील, अजूनही बुकिंग चालू आहेत, तर तुम्ही या आणि इकडे व्हिजिट करा. तुम्हाला यायचं असेल तर ओसवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या एक्झॅक्ट समोरच आहे. तर मी तुम्हाला आता त्या कारखान्यात घेऊन जातो आणि सगळे मूर्तीज आणि त्याचे मालक जे कोणी आहेत त्यांना दाखवतो. तर हे आहेत आपल्या या कारखान्याचे मालक गोपाळ शेठ. गोपाळ शेठ, नमस्कार. नमस्कार. तर आपल्या कारखान्याबद्दल काही माहिती देऊ असं मी सांगतोय तुम्हाला, का तुम्ही आपल्या कारखान्याबद्दल थोडीफार माहिती द्या आपल्या सबस्क्रायबर लोकांना. मी कमीत कमी तिथे 20 वर्षापासून बोईसरमध्ये रुजू झालेला आहे. मी रहिवासी पेंटचा आहे खुद्द. आणि माझ्या इथे 1 ते 8 फुटापर्यंत मूर्ती मिळतात. आणि मी इथे कुठना इकडून तिकडून मूर्ती आणत नाही, तर स्वतः इथे पेंट करतो आणि जास्तीत जास्त व्हरायटी आणून चांगल्यात चांगला काम मी बोईसरच्या जनतेला देतो. बरोबर, कारण यांचं काम आपण बघितलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपण एक 4-5 वर्ष तर कंटिन्यू यांच्याकडून मूर्त्या आणल्या आहेत. तर बेझिझक म्हणजे तुम्ही येऊन न सांगता एखादी कुठल्या मूर्ती बघून तुम्हाला जेव्हा तुम्ही मूर्ती बघतील तेव्हाच तुम्हाला आवडेल. काय गोपाळ शेठ? कस्टमर जर माझ्या कारखान्यात आला तर एवढा ॲट्रॅक्टिव्ह होतो की तो कमीत परत जायला मागत नाही. माझी मूर्ती घेतो, कारण माझं काम हा इथे फ्रेश असतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त कस्टमर माझ्याकडे येऊन माझ्या मूर्ती बुक होतात. बरोबर. तर आपण जरा इकडे समोर या आपल्या बाप्पांसमोर आणि जरा सांगा, जर आपला एखादा कोणाला जर मूर्ती घ्यायची असेल तर आपल्याकडे बाप्पांचं आपण आता किंमत नाही म्हणू शकत, पण एक बाप्पांचं एक आपण सांगतो का किती रुपयांपासून म्हणजे त्यांचं हे चालू होते असं. माझ्याकडे 1501 रुपयापासून 1 फुटापर्यंत च्या मूर्ती चालू होतात पुढे. बरोबर. त्याच्यामध्ये डायमंड पण मी करून देतो. अच्छा, म्हणजे त्यामध्ये तुम्ही डायमंड वर्क सुद्धा सगळं करून देतात. ओके. म्हणजे बघा मित्रांनो, ह्या मूर्त्या बघा. आता बघा तुम्हाला सांगतो, अजून फिनिशिंग काम झालेलं नाही आहे. हे बघा, ही मूर्ती बघा, ह्याच्यावर अजून काम बाकी आहे, पण मूर्तीची आखणी बघा तुम्ही कशा प्रकारे केलेली आहे. अजून गोल्डचं वर्क सगळं बाकी आहे. पुन्हा बऱ्याचशा मूर्त्या आहेत इकडे. आता तुम्हाला जे फायनल झालेल्या मूर्त्या आहेत त्या दाखवतो. हे बघा, ह्या ज्या मूर्त्या आहेत बघा, हे बघा, ह्याच्यावर डायमंड वर्क वगैरे सगळं टोटल झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात. हे 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत असेल ना? हो, 2. हे बघा, सगळं टोटल A to Z सगळं डायमंड वर्क वगैरे सगळं प्रॉपरली चालू आहे. हे बघा, किती सुबक अशा मूर्त्या तुम्हाला दिसतील इकडे. ते हे बघा, त्यांनी एवढं तुम्हाला सांगितलं आहे का 1501 पासून तुम्हाला विथ डायमंड वर्क करणार. म्हणजे हे बघा, डायमंडचं वर्क बघा कशा प्रकारे. बाप्पांच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. आणि ते जसं म्हणाले का माझ्या कारखान्यात जे कोण येतो ते मूर्त्यांना बघून अट्रॅक्ट होऊन जातं. नक्कीच अट्रॅक्ट होऊन जाण्यासारखं आहे. आणि सगळ्यात फेमस आपला दगडूशेठ हलवाई, हे हा जो गणपती आहे बाप्पा आहेत आपले, त्यांची मूर्ती बघा तुम्ही. हे बघा, हे बघा, 2 दगडूशेठ आणि ऑलरेडी बुकिंग झालं आहे. हां, हे बघा, ते दोन्ही याच्यावर तुम्हाला बाप्पांच्या दोन्ही हातावर ते जे कार्ड आहे ना ते झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ही मूर्ती ऑलरेडी गेलेली आहे. जर तुम्हालासुद्धा अशा मूर्त्या हव्या असतील तर एकदा इकडे येऊन व्हिजिट करा. आणि बेझिझक माझं नाव घेतलं किंवा माझं नाव नाही घेतलं तरी पण ते तुम्हाला एक रिजनेबल रेटमध्येच आपल्या बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल करून देतील. भरपूर असा स्टॉक आहे सदर. काही कारणास्तव त्यांनी यावर्षी जास्त स्टॉक केला नाही, परंतु हे बघा भरपूर. आता कारखान्यात काम करणारे हे बघा आपले हे दादा आहेत. दादा, आपण कारखान्यात कुठलं काम करता? मी इथं त्रिमूर्ती कला केंद्र बोईसर, वस्तुवाल एम्पायर स्कूल समोर मी इथं आमचा कारखाना आहे. अच्छा. आपल्याला व्हिजिट द्यायची असेल तर आवश्यक व्हिजिट द्या. ओके. आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती मिळतील. चांगल्या सजवून वर्किंग करून वाजवी दरामध्ये आपल्याला मूर्ती इथं मिळतील. धन्यवाद.
दादांनी हा बघा बघा कशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली बघा. प्रत्येक मूर्तीला विथ डायमंड वर्क तुम्हाला रिझनेबल प्राईजमध्ये, म्हणजे 1 फुटीची मूर्ती तुम्ही विचार करा 1501 पासून तुम्हाला विथ डायमंड वर्क भेटते. अजून काय होय, हे बघा हे मोठ्या मूर्ती. दादा यांची उंची किती असेल? 3.5 फूट 4 फूट. ओके. आता तिकडे पेंटिंगचं काम होत आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. कृष्ण जन्माष्टमी येत आहे, हे दादा आपलं पेंटचं वर्क करत आहे. दादा आपलं नाव सांगणार का? अच्छा, आपण किती वर्षापासून याचं पेंटिंगचं काम करतायत, म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? जवळजवळ 3 वर्षापासून ते पेंटिंगचं काम करतात. आणि आखणी पण तुम्हीच करतात का? अच्छा, फक्त पेंट वर्क, जे काय बॉडी कलर वगैरे जे काय असेल. हे बघा श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे ना, त्याचं पेंटिंगचं काम इकडे चालू आहे. किती सुंदर अशी मूर्ती, आणि हे दादा पेंटिंगचं काम करत आहेत. आता अजून एक पेंटर दादा आहेत, मी त्यांच्याकडे पण तुम्हाला घेऊन जातो आणि त्यांना पण विचारू आपण का त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. दादा आपण आधी आपलं नाव सांगा आणि त्याच्यानंतर आपल्याला कसा अनुभव आहे हे पेंट करण्याचा ते पण सांगा. मी जवळजवळ यांच्याकडे 17-18 वर्ष काम करतो. ओके. आणि हे सर्व मीच हँडल करतो. मी डोळे आखणी वगैरे सगळ्या तुम्ही करता? बरोबर. फिटिंग सर्व मीच करतो. अच्छा, मग आता म्हणजे तुमचा अनुभव काय आतापर्यंत, जर तुम्ही म्हणजे? हा माझा मित्र आहे. अच्छा, हे गोपाळ शेठ तुमचे मित्र आहेत. बघा हे मित्र आणि मित्र, एक बोलतात ना खरा मित्र असतो प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मित्राच्या सपोर्टसाठी आणि मित्राच्या म्हणजे बोलण्यावर येऊन दादा 18 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आणि ते बघा कशा प्रकारची त्यांची पेंटिंग वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता. अजून आखणी नाही, पण हे जे शेडिंग वगैरे करत आहेत ते आता मी इकडे येऊन मला वाटते मला 15-20 मिनटं झाले असतील, मी बघतोय ते कंटिन्युअसली शेडिंगचं काम करा. आणि दादा आखणी पण तुम्हीच करता का? ओके. अच्छा. हा मुलगा सर्व आता ह्या दादांचा जो हा मुलगा आहे बघा, ह्याचं आता तुम्ही वय पण बघू शकता आणि आखणी करतायत, म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या मराठी माणसामध्ये कशा प्रकारची कला असते. आता हे दादा आपल्याला आखणी करून दाखवणार आहेत. आता बघूया आपण त्यांची आखणी कशा प्रकारची आखणी करतात ते आपल्या बाप्पांवर. तुमचं नाव सांगा ना. ऋतिक. तुमचं वय किती आहे? 15 वर्ष आहे. अरे वा. आणि आता त्यांचं शिक्षण त्यांच्या वडिलांनी सांगितलं का आता सदर ते 11वीला शिकत आहेत. पण बघा शिक्षण ठीक आहे, शिक्षण तर होत राहील, पण ते कला जोपासून आहेत. म्हणजे वडिलांची जी कला आहे त्यांनी त्या मुलांनी आपल्याकडे घेतली आणि ते बघा कशा प्रकारची आखणी वगैरे करतात. म्हणजे प्रत्येकाने यातून एक शिकावं असं का जी आपली कला आहे, जी वडिलांकडून आपल्याला भेटली असते, त्याची जोपासना आपण केली पाहिजे. बघा कशा प्रकारची आखणी चालू आहे बाप्पांवर. इकडे तुम्ही बघू शकता हे सगळ्या 1.5 फुटीच्या मूर्तींवर काम चालू आहे बापांच्या. आणि आता खुद्द गोपाळ शेठ आपले मालक कारखान्याचे ते बघा कशा प्रकारे सजावटीचं काम करत आहेत.
गोपाळ शेठ, आता सजावट करताना नक्की नेमकं कशा प्रकारे आपण सजावट केली पाहिजे? आपण जर बाप्पाची सजावट करतोय तर कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपलं लक्ष असावं असं? सजावट जास्तीत जास्त देवाचा मुकुट ओके. आणि देवाचा हार याच्यावरती जास्तीत जास्त आपली नजर पडतो. कारण हा गळ्यातला हार असतो तो हाराने ढाकला जातो, पण मुकुट आहे हा व्यवस्थितपणे जी म्हणजे बघायला माणसं येतात त्यांना ते दिसते. बरोबर, म्हणजे मुकुटवर जास्त आपला लक्ष असलं पाहिजे. जास्त हम्म. ते अट्रॅक्टिव्ह बनवायचं असतं. अच्छा, बाकी नॉर्मल आहे. आता तुम्ही काय काम चालू करणार आहे त्याच्यावर का कसं काय? हो, आता धोती वगैरे याचं काम चालूच आहे. अच्छा, कापडाची असते ना? हे सगळं लालबाग पॅटर्न मध्ये आहे. हा, सर्व लागू Let's make it dark.